अचूक, अभेद, अचूक, अभेद, गुन्ह्याचा करी नाही नाट, बुद्धी त्याची तीव्र फाट. अचूक, अभेद, क्षणी बाप तो क्षणी फरार, चोर चपाटे होती कार, जोशीला हलवी धरणी थर थर, धुरंधर 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 धुरंधर. छोटू जंपा बघ बाडी दिसत आहे का रे? बॉडी आहे का? सिर्फ हैट है, बॉडी नहीं है सर. बघ ना जरा. सर गाडी राजाराम सोलकरांचीच आहे. गाडीचा नंबर प्लेट आणि मेकवरून लक्षात येते. हो, इथूनच डोक्याला ताप सुरू झाला. बॉडी तर मिळाली नाही. शोधा, परत शोधा. दुसरा पर्याय नाही. येस सर. इन्स्पेक्टर साहेब, तिथे डेड बॉडी नसेलच तर तुम्हाला सापडणार तरी कशी? व्हॉट डू यू मीन? आय मीन माझ्या मामांचा खून झाला आहे आणि खुन्याने बॉडीची विल्हेवाट लावलेली आहे. म्हणजे तुमच्या मामांचा खून झाला यावर तुम्ही ठाम दिसताय पवार साहेब. हो आहेच, कारण माझे मामा आत्महत्या करणे इतपत भॅड नव्हते. ते आयुष्याला कंटाळले देखील नव्हते. वयाची 70 ओलांडली तरी रोज 10 किलोमीटर पायी चालायचे. कोणतं व्यसन नाही. हो, कधी दवाखान्यात सुद्धा गेले नाही ते. नेहमी सतत हसत राहायचे. अहो, आत्महत्या तर दूर, मी आयुष्याची 100ही घटणार असंच सगळ्यांना सांगत असायचे. सतत हसत विनोद करत असायचे. रंगनाथ पवार यापैकी एकही गोष्ट हे सिद्ध करत नाही की तुमच्या मामाचा खून झाला. हो, पण त्यांच्या करोडोंच्या इस्टेटीसाठी तर त्यांचा खून होऊ शकतो ना. तुमचा कोणावर संशय? कुणी एक का, अनेक आहेत. त्यांचा मुलगा एअरफोर्समध्ये होता. तो वारला तेव्हापासून सगळ्यांचा डोळा त्यांच्या इस्टेटीवर आहे. पण या सगळ्यांपैकी तुम्ही पण एक असू शकता.
नाही साहेब, मी मामांचा लाडका होतो. शिवाय त्यांच्या इस्टेटीतला सगळ्यात मोठा वाटा मलाच मिळणार होता. मग मी का खून करीन? शिवाय मामांची मिसिंग कंप्लेंट करण्याकरता मीच तुम्हाला फोन केला, आणि आता खून झालाय हे सुद्धा मीच तुम्हाला सांगतोय. पण कुणी प्रॉपर्टीबद्दल इन्सिक्युअर होऊन त्यांचं खून करायला काही कारण असायला हवं ना? नुकतंच त्यांनी मृत्यूपत्र केलं होतं आणि सगळ्या नातेवाईकांना बोलावून त्यांनी ॲडव्होकेट नाथानींकडे दिलं होतं. त्या मृत्यूपत्राचं वाचन ॲडव्होकेट नाथानी सगळ्या नातेवाईकांच्या समोर करतील असं त्यांनी सगळ्यांना सांगितलं होतं. सोलकरांची बॉडी मिळेपर्यंत मृत्यूपत्राचं वाचन होणार नाही हे कोणाला माहीतच नाही. त्यामुळे बॉडी नाहीशी करून तो स्वतःच्या पायावर धोंडा मारेल असं मला नाही वाटत. खुनाचा हा तुमचा अँगल अगदी कमकुवत वाटतो मला. माफ करा साहेब, पण तुम्ही जर याला आत्महत्या मानत असाल तर तुम्ही खूप घोड चूक करताय. कारण खुनी बॉडी पाठोपाठ आता मामांची प्रॉपर्टी गडप करण्याच्या कामाला लागला असेल. काकांना जाऊन 3 आठवडे झाले वकील अंकल. काकांच्या मृत्यूपत्राचं वाचन तुम्ही कधी करणार आहात? तो मृत झाला हे अजून कुठे सिद्ध झालं आहे? त्याची बॉडी कुठे आहे? आणि जोपर्यंत त्याची बॉडी मिळत नाही तोपर्यंत कायद्याने तो जिवंतच आहे. म्हणजे जर त्यांची डेड बॉडी मिळालीच नाही तर तुम्ही कधीच आम्हाला त्यांचं मृत्यूपत्र दाखवणार नाही, बरं? अशा किती ऐश्वर्यांच्या संपत्ती तुमच्या लॉकरमध्ये कैद आहे? सदानंद, तू कोणाशी बोलतोय याचं भान आहे का तुला? तोंड सांभाळून बोल. गेली 40 ते 50 वर्ष झालं मी वकिली करतोय. 50 वर्षापूर्वीचे कागद अजूनही माझ्याकडे सुरक्षित आहे, कळलं? अंकल, हे सदाचं बोलणं मनावर घेऊ नका. तो तिरसट आहे हे माहीतच आहे ना तुम्हाला. विनायक, तू तुझ्या भावाला समजावून ठेव. 100च्या वर क्लायंट्सचे मृत्यूपत्र आजही माझ्याकडे आहे. राजारामपेक्षा 10 पटीनं श्रीमंत क्लायंट्स माझ्याकडे आहे, कळलं का? अंकल, पण यावर तोडगा काय? आम्ही काय अनंत काळापर्यंत वाटच बघायची काय? राजाराम हा फक्त क्लायंट नव्हता, तो माझा मित्र होता. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या संपत्तीची योग्य विल्हेवाट लावावी अशी माझी सुद्धा इच्छा आहे. राजाराम मृत पावला हे तुम्ही एखाद्या मॅजिस्ट्रेटकडनं किंवा या केसचा जो इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे त्याच्याकडनं लिहून आणा. मी क्षणाचाही विलंब न लावता राजारामच्या मृत्यूपत्राचं वाचन करेन, कळलं? हां बोल. सदा, तू येणार होतास ना? हो, पण आज जमेल असं वाटत नाही. सदा, आपण लवकर काहीतरी करायला हवं, नाहीतर सगळं गमावून बसू आपण. हो रे, कळतंय मला, पण आज शक्य नाही. अरे नलूला बरं नाहीये. अरे हे बघ, ते नाथानी अंकलला भेटल्यापासून मला खूप अस्वस्थ वाटतंय रे. तू ये ना थोडा वेळ. नाही, आज शक्य नाही. आणि एका दिवसाने काय फरक पडणार आहे? हे बघ, मी उद्या येतो भेटायला तुला. अरे पण लाईट पण गेली. काळे सर, नेहमीची प्रोसिजर फॉलो करा. फॉरेन्सिक फोटोग्राफरला बोलवून घ्या. सदाफुले, घराची झडती घ्या कसून. आणि काळे, टेबलवर तिथे दारूचा ग्लास आणि बॉटल दिसते, तसे घ्या सगळ्यांचे. सर
सर इथे दुसरा नक्की कोणीतरी होता. सर हे रंगनाथ पवार. अच्छा, मिस्टर रंगनाथ पवार, रिपोर्ट करायला पुन्हा तुम्हीच? काय गुन्हा घडणार असला की वास येतो का लागूनच तुम्हाला? इन्स्पेक्टर, त्याला दुसऱ्या शब्दात सांगायचं तर मी नेहमी दुसऱ्यांना मदत करायला तत्पर असतो. गुड. विनायक सोलकरांच्या खुनाबद्दल तुम्हाला कसं कळलं? त्यांच्या मिसेसनेच फोन केला. अरे वा, इतर कोणालाही फोन न करता त्यांनी तुम्हालाच का फोन केला? कारण एवढ्या रात्री दुसरा कोणी मदत करायला येणार नाही हे त्यांना माहीत असावं. आणि तसाही मी विनायकचा मामे भाऊच आहे ना. मिसेस सोलकर कुठे आहेत? त्यांच्या बहिणीकडे. मीच पाठवलं त्यांना आणि मुलांना. सर हा फोन. बघू, लॉक आहे. टेक्निशियन कडून अनलॉक करण्याची व्यवस्था कर. आणि खून होण्याआधी लास्ट कॉल कोणाला डायल केला गेलाय ते चेक कर. राईट सर. पवार, मिसेस विनायक सोलकरांनी त्यांच्या सख्ख्या भावाला फोन न करता तुम्हाला का केला? त्यांचं दोघंही बहीण भावांचं काही पटत नाही. त्या दोन्ही घरात अजिबात संबंध नाही. निघा तुम्ही आता. हा? गरज पडली तर पुन्हा बोलू. हो, एनी टाइम सर. विनायकच्या घरी आपल्याला काहीच लागलं नाही परत. नो सर. आणि ग्लासवर सुद्धा विनायकच्याच बोटांचे ठसे होते, इतर कोणाचे नाही. त्याच्या बायकोचं काय म्हणणं आहे? सर, त्यांना तर जबरदस्त धक्का बसलाय. काही एक कळत नाहीये. त्या आपल्या बहिणीसोबत जेव्हा रात्री हिंदी सिनेमाचा शो पाहून आल्या तेव्हा त्यांना हा सगळा प्रकार लक्षात आलाय. तिचा कोणावर संशय? सर, असलाच तर त्याच्या सख्ख्या भावावर, सदानंदवर. कारण त्याच्या कॉल लिस्टमध्ये लास्ट डायल्ड कॉल हा सदानंदलाच होता. काय? हो सर. म्हणजे विनायकनं मरण्यापूर्वी सदानंदला फोन केला होता? येस सर. सर, मला तर हा सदानंद जरा गडबड माणूस वाटतो. नाही बरोबर. हा रंगनाथ ओव्हर स्मार्ट आहे. तो स्वतःला सरळ आणि साधा दाखवण्याचा प्रयत्न करतोय, पण तो तसा नाही आहे. एक काम कर, रंगनाथवर लक्ष ठेव. येस सर. एक मिनिट. इन्स्पेक्टर साने हियर. काय? हा पोचतो. हो आलोच. काय झालं सर? रंगनाथवर कुणीतरी हमला केलाय. काय? हा चल, आपल्याला निघाल पाहिजे. पटकन ये, लवकर ये. हवलदार, गाडी काढा. इंटरेस्टिंग. तुमचं हे सगळं प्रकरणच फार इंटरेस्टिंग आहे. माझा मारेकरी माझ्या तावडीतून निसटला, नाहीतर इन्स्पेक्टर सानेंना तो जखमी अवस्थेत लोळलेला सापडला असता. व्हेरी इंटरेस्टिंग, व्हेरी इंटरेस्टिंग. काय साहेब, मी तुमचं खूप नाव ऐकून आहे म्हणून तुमच्याकडे आलो आणि तुम्ही माझीच टर उडवताय. नाही नाही पवार सर, मी टर उडवत नाही आहे तुमची. खरं तर हे सगळं प्रकरण मी समजून घेण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या मामांनी मृत्यूपत्र तयार केलं आणि त्यानंतर ते अचानक गायब झाले. पोलिसांना ती आत्महत्या वाटते, पण तुमचा त्यांच्या इन्व्हेस्टिगेशनवर विश्वास नाही. तुम्हाला असं वाटतं की त्यांचा खून झालाय म्हणून, आणि तुम्ही म्हणून माझ्याकडे आलात. am I right?
2 दिवसांपूर्वी तुमचे मामे भाऊ म्हणजे राजाराम सोलकरांचा पुतण्या याचा खून झाला. तुमच्यावर सुद्धा हल्ला झाला. पण त्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये तुम्हाला अजिबात इंटरेस्ट नाही. खरं तर या तिन्ही प्रकरणांचा आपसात एकमेकांशी संबंध आहे. अगदी बरोबर. आता मला तुम्ही सांगा, मग माझं काय चुकलं? हे सगळं इंटरेस्टिंग नाहीये तर मग काय? आता तुम्ही मला सांगा की मी काय करायला पाहिजे? काय धुरंधर साहेब, माझ्या मामांनी मृत्यूपत्रात ज्यांच्या नावे इस्टेट केली असेल त्यांच्यावर हल्ले होत आहेत असं मला वाटतं. म्हणजे त्या मृत्यूपत्रामध्ये तुमचं नाव सुद्धा आहे असं तुम्हाला वाटतंय? असेल किंवा नसेलही. कोणाकोणाची नावं आहेत त्या मृत्यूपत्रामध्ये? माझ्या मामांचे 2 पुतणे, माझ्या दुसऱ्या मामांची 2 मुलं विनायक आणि सदानंद, आणि त्यांचा विश्वासू नोकर भिकाजी. या नोकराचं नाव सुद्धा त्या मृत्यूपत्रामध्ये आहे. तो त्यांचा नोकर नव्हताच, त्यांच्या धाकट्या भावासारखा होता तो. मामांच्या जाण्याचं दुःख त्याच्या इतकं कोणालाच नाही झालं. समजा तुमचं नाव त्या मृत्यूपत्रामध्ये नसेल तर? तरीही मला माझ्या मामांचा खुनी शोधायचा आहे. कारण आज मी जे काही आहे ते माझ्या मामांमुळेच. माझा विनायकच्या खुनाशी काही एक संबंध नाही. माझ्यावर हल्ला झाला तरी तो मी परतवून लावण्यास समर्थ आहे. मला फक्त माझ्या मामांचा खुनी हवा आहे. त्यांचा खूनच झालाय याच्यावर तुम्ही एवढे ठाम कसे? कारण मामा हे पट्टीचे पोहणारे होते व त्यांना आत्महत्याच करायची असती तर त्यांनी दुसरा कोणता तरी मार्ग निवडला असता ना. आणि मला एक सांगा, उडी घेणारा माणूस एकच बूट घालून का जाईल आणि हॅट घालूनच आत्महत्या का करेल? पवार साहेब, तुम्ही डिटेक्टिव्ह व्हायला हवं होतं. नाही साहेब, ती कामं तुमची. मला जे वाटलं ते मी बोललो. तुम्ही मामांच्या खुन्याला शोधणार याची मला पूर्ण खात्री आहे. येतो मी. 50,000 रुपये तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर करतो. बाकी उरलेले काम झाल्यावर. चला, येतो मी. हे सदानंद सोलकर. निघा तुम्ही. साहेब, मला असं गुन्हेगारासारखं इथे बोलवण्यामागे तुमचा उद्देश? प्रश्न मी विचारेल सदानंदजी, तुम्ही नाही. बसा. काल रात्री तुमच्या भावाचा खून झाला तरीही तुम्ही तिकडे फिरकला नाहीत. काल माझ्या बायकोची तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे नाही येऊ शकलो तिकडे. आणि तातडीने आलो असतो तरी काही माझा भाऊ जिवंत झाला नसता. तुमचे संबंध फारसे काही चांगले नव्हते. हो, मला वाटतं हल्ली हे कॉमन आहे. हां, त्यात विशेष काही असं नाही. पण तरी देखील तुमच्या भावानं मारण्यापूर्वी तुम्हाला फोन केला होता. हो, काल आम्ही भेटणार होतो, पण माझ्या बायकोची तब्येत ठीक नसल्यामुळे मी नाही गेलो तिकडे. त्यांच्यासोबत प्यायला बसणारे काही खास व्यक्ती, त्यांची काही नावं माहिती आहे तुम्हाला? नाही, आम्हाला एकमेकांविषयी काहीच माहीत नाही. कित्येक वर्ष झाले आम्ही एकमेकांशी बोलतही नाही. अगदीच महत्त्वाचं काम पडलं तर 4 शब्द बोललो तेवढंच. कोण मारू शकतो तुमच्या भावाला? म्हणजे
तुमचा कोणावर संशय? नाही, मी काही सांगू शकत नाही. मी निघू आता. निघा. काम झालं? लिफाफा मिळाला? हो मालक. दुसरं लॉकर फोडलं? हो मालक. माल मिळाला का? मालक, तुम्ही ठरलेले पैसे देऊ नका. बाकी मालाचं काय करायचं आहे तर आम्ही बघून घेतो. 104 नंबरचं लॉकर उघडलं? हो. चावी द्या. चावी द्या. माल मिळाला. 104 नंबरची चावी तुम्ही काय करणार आहे? घाबरू नको. हरी गद्दार निघाला. त्याच्या खिशात चावी असेल ती काढ आणि दे मला लगेच. अरे लवकर. तुला काही होणार नाही. घाबरू नकोस. रूमवर जायचं आणि लिफाफा ठेवायला तुला परत 104चं लॉकर उघडावं लागेल. हो मालक. त्यानंतर इथे थांबायचं नाही. मी तुझी व्यवस्था केली आहे. तुला 5 लाख रुपये मिळतील आणि त्यानंतर लगेच मुंबई सोडायची. ओके? हो मालक. हो. हा, चल देख. परत? सर. का रात्री झोपला नाहीस? सॉरी सर. कसं झोपणार? का? एकाच रात्री 2 मर्डर्स झाले. काय? हो, आणि तेही वेगवेगळ्या ठिकाणी. कोणाचे? सर, दोघंही वॉन्टेड क्रिमिनल्स होते. एकाचं नाव आहे हरी मानकर आणि दुसरा आहे सोनू सतपाळ. माय गॉड. म्हणजे एक बँक रॉबर आणि दुसरा मर्डर. या दोघांचं खून करणारा कोणीतरी कॉमन माणूस असला पाहिजे. सर, कदाचित हे दोघं जण कोणासाठी तरी काम करत असणार आणि काम झाल्यावर पुरावे नकोत म्हणून त्यांचा मर्डर केला गेला असणार. मला ती शक्यता वाटते. एक्सक्यूज मी सर. हॅलो, इन्स्पेक्टर परब हियर. काय? हो, पोहोचतोय आम्ही. काय झालं? ॲडव्होकेट नाथानींच्या घरी दरोडा पडलाय. हो, त्यांच्या बायकोचे आणि सुनीचे दागिने चोरीला गेले. माय गॉड. सर, मी बघतो. नाही नाही, नको. तू एक काम कर, या मर्डरची चौकशी कर. नाथांकडे मी जातो. ओके सर. कारण राजाराम सोलकरांच्या व्हील प्रकरणात मला त्यांना भेटायचंच आहे. ओके? यस सर. धुरंधर साहेब, नमस्कार. या बसवा सदानंद. थँक्यू. साहेब, तुम्ही आमच्या घरी न येता इथे तुम्ही मला बोलवलं, त्यामागचं कारण नाही कळलं मला. नाही, काही विशेष नाही, सहजच. राजाराम सोलकरांबद्दल एवढ्या दिवसांपासून चर्चा सुरू आहे. म्हटलं एकदा त्यांच्या घरी जावं. त्यांचे जेवढेही सगळे नातेवाईक आहेत त्यांना एकत्रच भेटावं म्हणून बोलवलं.
पण काकांच्या मिसिंगची केस आम्ही तुम्हाला दिलेली नाहीये. रंगनाथ पवार आहेत ना, ते माझ्याकडे आले. त्यांना असं वाटतंय की राजाराम सोलकरांचा कोणीतरी खून केलाय. रंगनाथला लफडे करायची सवय. आमच्याबद्दलही बरीच आग ओकली असेल त्यांनी इथे. नाही नाही, त्यांनी कोणाचं नाव बिव नाही घेतलं. त्यांना असं वाटतंय की राजाराम सोलकरांनी मृत्यूपत्र तयार केलं आणि ते नाथांकडे सोपवलं आणि म्हणूनच त्यांचा खून झालाय. हो, फार चालू माणूस आहे तू. चोर आहे चोर. एकदा काकांनी स्टाफच्या पगाराकरता काढलेले पैसे चोरले होते त्यांनी. नक्कीच इथेही काहीतरी डाव असेल त्याचा. तुम्हाला काय वाटतं? तुमचा कोणावर संशय आहे? संशय? कुणाचा? छे छे, खून बिन काही नाही हो. हो, आमचे काका विक्षिप्त होते. नक्कीच त्यांना कुठला तरी आजार झाला होता आणि तो त्यांनी आमच्यापासून लपवून ठेवला होता. त्या आजाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. हे तुम्हाला कसं कळलं? साहेब, त्यांचं अचानक वजन कमी झालं होतं. मी 100 वर्ष जगेल असं साऱ्या जगाला सांगणारे ऐन 70त मृत्यूपत्र कसं काय लिहून ठेवतील? पण त्यांना जो काही आजार झाला त्याच्याबद्दल ते कोणाजवळ तरी बोलले असतील ना, म्हणजे कोणाला तरी माहिती असेल त्याची. हो, याबद्दल भिकाजी तुम्हाला सांगू शकेल, कारण तो नेहमी त्यांच्या सोबत असायचा. त्यांची सगळी कामं करायचा, त्यांची सेवाही करायचा. या भिकाजींना मी भेटू शकतो एकांतात? शुअर. तसे आता मला बरेच काम आहेत, मी निघू. आणि साहेब, तुम्हाला जर मला काही विचारायचं असेल तर मला फोन करून विचारलं तरी चालेल. भिकाजी, ए भिकाजी. भिकाजी कुठेतरी कामानिमित्त बाहेर गेलेला दिसतोय. येईलच तो इतक्यात. बरं, मी निघू. बर. मिस्टर नाथानी, नमस्कार. नमस्कार. मी इन्स्पेक्टर परब. फोन तुम्हीच मला केला होता? हो, मीच केला होता. ॲक्च्युली साने सर स्वतःच येणार होते, पण त्यांना एका अर्जंट कामाने जावं लागलं म्हणून त्यांनी मला पाठवलं. ठीक आहे, बसा. सांगा, काय काय चोरीला गेलं? माझ्या बायकोचे आणि सुनेचे झाडू सर्व दागिने. पण साहेब, चोर हा दागिने चोरासाठी आलाच नव्हता. म्हणजे? चोर हा राजाराम सोलकरांचे मृत्यूपत्राचे डॉक्युमेंट्स चोरायला आला होता. तुम्ही असं खात्रीने कसं म्हणू शकता? बघा, मी आत्ताच 104 नंबरचं लॉकर उघडून बघितलं आणि याच लॉकरमध्ये राजारामचं व्हील पत्र होतं. चोराने लॉकर उघडून लिफाफा काढला आणि परत लॉक लावला. संशय यायला नको म्हणून दागिने चोरले. असं भासवायला की चोरी दागिन्यांसाठी झाली आहे. पण तुम्हाला कसं कळलं की लिफाफा लॉकर नंबर 104 मधूनच चोरीला गेलाय म्हणून? मला संशय होता म्हणून मी बरीच लॉकर उघडली. त्यातल्या त्यात राजारामच्या व्हील बाबत हा प्रकार होऊ शकतो हे मला वाटतच होतं. पण वकील साहेब, तो लिफाफा लॉकर नंबर 104 मध्येच आहे हे चोराला कसं कळलं? मी रजिस्टर मेंटेन करतो. त्यात लॉकर नंबर, ते कोणाचे आहे, त्यात काय माल ठेवला आहे हेही मी लिहून ठेवतो. म्हणजे चोराला हेही माहिती होतं म्हणून त्यांनी बरोबर फाईल मधून 104 नंबरचंच लॉकर सिलेक्ट केलं, राईट? करेक्ट. कपाटाची आणि लॉकरची चावी कोणाकडे असते? मी, माझा मुलगा आणि माझा क्लर्क भिसे. तुम्ही आणि तुमचा मुलगा हे काम करणार नाहीत, म्हणजे संशय भिसेवरच जातोय. पुढे भिसे, बोलवा त्याला, मला बोलायचं आहे त्याच्याशी. त्याचा आज विकली ऑफ आहे. स्मार्ट. चोरी करायला छान दिवस निवडला भिसेने. हा, म्हणजे विकली ऑफच्या आदल्या रात्री चोरी करायची आणि दुसऱ्या दिवशी फरार. भिसे हा माझा अत्यंत प्रामाणिक नौकर आहे, त्याच्यावर संशय घेऊ नका. नाथानी साहेब, मला भिसे हवा. हे बघा, मी संशय कोणावरही घेऊ शकतो. वकील साहेब, कायदा तशी सहूलियत मला देतो. कायदा मला शिकवू नका इन्स्पेक्टर. कायदेशीर मार्गाने तुम्ही त्याची चौकशी कराल ही खात्रीच आहे मला. नाहीतर कायदा मी पण जाणतो. भिसेंचा नंबर?
हां काळे, एक नंबर SMS करतोय. भिसे नाव आहे त्याचं. पोलीस स्टेशनला बोलव, मी येतो लगेच. थँक्यू. भिकाजी, तुझे मालक कुठे गेले? भिकाजी, घाबरू नको. तुला काय वाटतं तुझे मालक कुठे निघून गेले असतील? ते कुठे निघून गेले की त्यांचा खून केला कोणीतरी असं वाटतं तुला? नाही साहेब, मी काय सांगू साहेब. त्यांना कुठला भयंकर आजार झाला होता म्हणे? नाही, तसं असतं तर त्यांनी सांगितलं असतं. हा रंगनाथ कसा माणूस आहे? त्याला असं वाटतंय की राजाराम सोलकरांचा कुठेतरी खून केलाय म्हणून. त्यांना तसं वाटते तर असेल तसं. पण सदानंतर म्हणतोय की हा रंगनाथ काही चांगला माणूस नाहीये. त्यांनी बऱ्याच वेळा चोऱ्या सुद्धा केलेल्या आहेत. खरं आहे साहेब, त्याने याच्या अगोदर बऱ्याच चोऱ्या केलेल्या आहेत, पण गेली 5 वर्षात तो सुधारला. मालकाचा त्याच्यावर लय जीव होता. मालक त्याच्याकडे लक्ष द्यायचे आणि म्हणायचे की भिकाजी, हा माझा भाचाच माझ्यावर प्रेम करतो, बाकी सगळे रक्त पिणारे आहे. सगळे म्हणजे सदानंद आणि विनायक? खरं तर ह्या सदानंद आणि विनायकनेच आपल्या बापाचा म्हणजे मालकाच्या मोठ्या भावाचा विष देऊन खून केला साहेब. काय? माय गॉड. पण साहेब, मी बोललो हे कोणाला सांगू नका साहेब. साहेब, ते माझा जीव घेतील साहेब, कोणाला सांगू नका साहेब. का? तुला असं का वाटतं की ते तुझा जीव घेतील? कारण मालक इस्टेटीतला मोठा हिस्सा माझ्या नावानं करणार होते. मला इस्टेटीतला काही लोकच पाहिजे साहेब. मला काही लोक पाहिजे. मला माझा जीव द्या नाही साहेब. मला वाचवायचं आहे. मला वाचवायचं आहे. मला नाही मारायचं. भिकाजी, मी वचन देतो, मी असेपर्यंत तुझ्या केसाला सुद्धा कोणी धक्का लावणार नाही. तुला माझ्याबद्दल काय माहिती आहे मला माहित नाही, पण धुरंधर लिमये म्हणतात मला. आणि मी ज्याला अभय देतो ना, मृत्यू सुद्धा त्याला कधी शिवत नाही. लक्षात ठेव. काय विषय? आज सुट्टी वाटतं? हो साहेब. मी तुझ्याशी मुद्द्याच बोलतो. फालतू गोष्टी करायला मला वेळ नाही आहे. बऱ्या बोलानं सांग, राजाराम सोलकरांच्या लॉकरची माहिती तू कुणाला दिलीस? मी कुणाला दिली नाही सर. हे बघ विषय, तुझ्या घरी 10 माणसं आहे आणणारी, कमावता तू एकटा. बऱ्या बोलानं मला सांग, तुला सोडून दिली. पण मी कोणालाही काही बोललो नाही साहेब. कोणाला काही बोलला नाही? कोणाला काही बोलला नाहीस तू? मग कोणी सांगितली माहिती? नाथानी स्वतः त्यांच्या मुलांना? या दोघांशिवाय मग तू एकटाच उरतो की नाही? पण साहेब, तुम्ही मला असं मारू नका. मग बोल बोल. साहेब, पण ते चोरांचं काम तर चोरी करणंच असतं. चोरांचं काम चोरी करणं असतं, मला सांगशील तू? हा? आणि काय रे, सोलकरांच्या 3 कपाटापैकी मधल्या कपाटातली एक निळी फाईल ते घेऊन जातात. 104 नंबरच्या लॉकर्स मधून ते एक पाकिट काढून बंद करतात आणि दोन्ही लॉकरचे ते दागिने लुटतात.
हे सगळं चोरांना कसं काय कळलं? अंतर्ज्ञानी होते का ते? हा? बस पण मला असं काय? मारू नका साहेब. हे बघ विस, तू अगदी गरीब घराण्यातला माणूस आहे, साधा माणूस आहे, म्हणून एक वॉर्निंग देतोय. मला असं म्हणायचं नाही की तू मुद्दाम कुणाला काही सांगितलं, पण कधी कधी माणूस चुकीनं काही गोष्टी कुणाजवळ बोलून जातो. तसं आठव, तू त्या लॉकर्स बद्दल कधी कुणाजवळ काही बोललायस का? हे बघ, खरं खरं सांगशील तर मी तुला सोडून देईन. साहेब, मला त्या दिवशी मी काय बोलत आहे मलाच कळत नव्हतं. चोरी झाली त्याच्या एक दिवस आधी मी घरी चाललो होतो, तेव्हा मला माझ्या शाळेतली मैत्रीण भेटली. मी तिला ओळखलं नाही साहेब. तेव्हा तिने ओळखीच्या 2-4 गोष्टी सांगितल्या साहेब. मला जबरदस्ती हॉटेल रुबियात घेऊन गेली साहेब. तिने स्वतःकरिता सॉफ्ट ड्रिंक घेतला, मी विस्की घेतली साहेब. पुढे ती मला चिडवू लागली साहेब. विसर भोळ्या म्हणून, शाळेतल्या मैत्रिणीला विसरला म्हणून. मला चढली होती, वैतागलो होतो, पण काही बोललो नाही साहेब. मग तिने माझ्या स्मरणशक्तीवर कमेंट्स पास केले. मी शाळेपासून कसा ढ आहे वगैरे वगैरे. तेव्हा मी जाम चिडलो. 3रा पॅक झाला होता माझा. थोडक्यात चढली होती तुला? हो सर. तावात मी किती महत्वाच्या माणसासोबत काम करतो आणि मला त्याचे काय काय सिक्रेट माहीत आहे. लॉकर नंबर, त्यांची एंट्रीज, तोंडपाठ आहे सांगितलं सर. नंतर तिने तुला 2-3 उदाहरणं दिली. नाथानींचे, सोलकरांचे लॉकर्स नंबर विचारले असच ना? हो साहेब. त्यानंतर मी काय काय बडबडलो मलाच नाही आठवत साहेब. पण दारू उतरल्यावर वाटलं आपण नको ते बोलून गेलो. तू खरं बोलतोय बिसे? हो, माझ्या छोट्या पोराची शपथ साहेब. त्या मुलीला तू ओळखू शकतोस? हो सर. ठीक आहे, चल मग हॉटेल रुबियाला जाऊया. गेट अप. ठीक आहे सर. ये. काय ग सर कुठे? माहित नाही. कधी येणार आहे? तूच फोन करून विचार ना. काय ग, तुला सरळ बोलताच येत नाही का? तू प्रेमाने बोलशील ना, तुझी सगळी उत्तर देईल. हा मी जावडत. हा जावडत. सर 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 हां सर, बरं झालं तुम्ही आलात. मी तुम्हाला फोन करणारच होतो. आपले ते ॲडव्होकेट नाथानी आहेत ना सर, त्यांच्याकडे चोरी झाली. आणि महत्त्वाचं म्हणजे लॉकर न तोडता सर त्या राजाराम सोलकरांचं मृत्यूपत्र सुद्धा घेऊन गेले सर. चाललंय काय एका मागोमागे? सर त्यापेक्षा मोठा धक्का तर तुम्हाला आता बसणार आहे सर. सर बँक रॉबरीमधला फरार झालेला तो आरोपी हरी मानकर सर, त्याचा खून झालाय सर. त्याची डेड बॉडी बेवारस पडलेली मिळाली सर. आय कांट बिलीव्ह धिस. सर चोरीची मोडस ऑपरेंडी त्या हरीसारखीच होती सर. याचा अर्थ हरीकडून कोणीतरी काम करून घेतलं आणि त्याचा खून केला. येस सर. श्यामल कुठे? सर तो हरी एका मुलीसोबत दिसला होता म्हणे. काही लीड मिळतंय का तेच बघायला गेली. पण या प्रकरणाशी आपला तसा काही सुद्धा संबंध नाही. आपल्याला फक्त राजाराम सोलकरांचा खून शोधायचा.
श्यामल काही सापडलं? सोनू आणि हरीच्या सोबत असणारी मुलगी कोण हे कळलंय. कोण? नताशा तिचं नाव आणि क्रिमिनल रेकॉर्ड काहीही नाही. तिचा पत्ता? असीम त्याच कामाच्या मागे लागला. सर सर सोनू सकपाळ मेलेल्या अवस्थेत त्याच्याच रूममध्ये सापडलाय. त्याला कोणीतरी विष देऊन मारलाय. सोनू, सकवाळ आणि हरी हे दोघे एकमेकांच्या सोबत होते आणि दोघांचाही खून झालाय. एकाचा बंदुकीच्या गोळीने आणि दुसऱ्याचा त्याला विष पाजून. तुमच्या लक्षात येतं का दोघांच्या काही? सदानंद आणि विनायक या दोघांच्याही वडिलांचा मृत्यू विषबाधेमुळे झाला होता. करेक्ट. असेल तू एक काम कर. काय सर? तू त्या नताशाचा पत्ता शोधून काढ. ठीक आहे. आणि श्यामल, सर मी ज्यावेळी तुला फोन करीन त्यावेळी साने साहेबांना घेऊन मी दिलेल्या पत्त्यावर पोहोच. त्याआधी मला ॲडव्होकेट नाथानींची भेट घेतली पाहिजे. या धुरंधर साहेब, मी तुमचीच वाट बघत होतो. आज एकदम खुश दिसतंय नाथानी साहेब. हो, त्याचं काय आहे की आपले राजाराम आहे ना, त्यांच्या विलचा जो लिफाफा आहे तो लॉकर रूम मध्येच सापडला. अच्छा, कोणी आणून टाकला? ते कोणी आणून टाकला हे म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं तो लिफाफा चोरीला गेलाच नसा. आमचे भिसे आहेत ना, तेच कदाचित विसरले असतील लॉकर रूम मध्ये तो लिफाफा ठेवायला. नाथानी साहेब, या तुमच्या राजाराम सोलकरांच्या मृत्यूचं गूढ कधी उलगडणार आहे कोणास ठाऊक. मी सुद्धा कंटाळलो याला. केव्हा त्यांच्या वाटण्यात त्यांना देतो आणि मोकळा होतो असं झालं. तुम्हाला काय वाटतं, राजाराम सोलकरांनी खरंच आत्महत्या केली असेल? नाही, राजाराम आत्महत्या करूच शकत नाही. मग कोणी त्यांचा खून केला असेल असं वाटतं? बॉडी कुठे आहे पण? राजाराम गेला यावर माझा विश्वासच नाही. रंगनाथ पवारांना असं वाटतंय की त्यांचा कोणीतरी खून केलाय म्हणून त्यांनी त्यांच्या खुनाची केस माझ्यावर सोपवली सुद्धा. तुम्हाला काय वाटतं, तुमचा कोणावर डाऊट आहे? तसा मी कोणावरही संशय घेऊ शकत नाही. माझ्याकडे 3 माणसं आहेत, रंगनाथ, विनायक आणि सदानंद. दुर्दैवानं विनायक आपल्यामध्ये नाही. तुम्हाला काय वाटतं? मला काय वाटतं, हे वेळ आल्यावर मी सिद्ध करेनच. नाही, तसा माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे धुरंधर साहेब. डिटेक्टिव्ह धुरंधर लिमाय. तुला एक पत्ता पाठवतो, सानेला फोन करून सांग आणि त्या पत्त्यावर यायला सांग. कसे? खरं तर हाच प्रश्न मला सुद्धा तुम्हाला विचारावा वाटतंय की तुम्ही इथे यावेळी कसे? मी मामांची आठवण आली की येतो मी बरेचदा इकडे. पण तुम्ही इथे कसे? पवार साहेब, तुमच्या मामांच्या खुनाची केस तुम्हीच मला सोपवली. पवार साहेब, काल रात्री चोरून तुम्ही तुमच्या मामाच्या घरी आलात, बेडरूम मध्ये गेलात आणि तिथून थेट स्वतःच्या घरी गेलात. का? तुम्हाला कसं कळले? कारण मी तुमच्यावर पाळत ठेवली. तर तुम्ही माझ्यावर पाळत का ठेवून होतात हे जर मला कळलं तर मलाही सांगायला बरं पडेल. कारण शेवटी माझ्या मामांच्या खुनाला शोधण्याची जबाबदारी मी तुम्हाला सोपवली. करेक्ट. तुमच्या मामांना शोधण्याची जबाबदारी तुम्ही माझ्यावर सोपवली. करेक्ट. पण जर समजा मी तुमच्या मामांना तुमच्या समोर जिवंत उभं केलं तर माझ्या इतका आनंदी कोणीच नसेल. सॉरी, एक मिनिट सर, पण हे सगळं काय चाललंय सर? नंतर सांगतो. म्हणजे पुन्हा सस्पेन्स? हा, तर मिस्टर रंगनाथ पवार, कधी भेट घालून देऊ तुमची तुमच्या मामांशी? हो, गेलो होतो मी मामांच्या बेडरूममध्ये.
पण कायद्याने मला गुन्हेगार ठरवावं असं मी काही केलेलं नाही. तशी संशयाला जागाच सोडली नाही. तरी सांग. मला या केसमध्ये कुठलीही लीड अजूनपर्यंत मिळालेली नाही. तुमचं गिफ्ट रेडी. हा ना. काय नताशा मॅडमला आत पाठवा. सर बसा. हे काय आहे साहेब? हे असं ट्रीट करता तुम्ही पब्लिकला? काय झालं? तुम्हाला कोणी काही बोललं? काही त्रास दिला? एका मुलीला असं अवेळी पोलीस स्टेशनला बोलवणं हा त्रास नाही आहे? हो. वेळेचं भान तुम्ही केव्हापासून ठेवायला लागला ना त्याच्या मॅडम? हा? रात्री अपरात्री भिसेला दारू पाजताना हरी आणि सोनूला आपल्या गाडीमध्ये बसवून ड्राईव्ह करून नाथानीच्या घरी नेताना काय सूर्यप्रकाश पडला होता का लक्का? कोण भिसे, कोण सोनू, कोण हरी, काय बोलताय तुम्ही? रुबिया हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज दाखवतो ना. भिसे, सोनू, हरी या तिघांनाही त्या हॉटेलमध्ये भेटायचीस तू. आणखी काही ओळख द्यायची गरज आहे? मला काहीही कळत नाही तुम्हाला काय हवंय ते. तू ज्यांच्यासाठी काम करते त्यांचं नाव. मला नाही कळलं. नताशा मॅडम, नाथानीच्या घरी जाताना ज्या पेट्रोल पंपावर तुम्ही पेट्रोल भरलं ना त्या पेट्रोल पंपाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तुम्ही दिसताय. हरी आणि सोनू बरोबर गाडीतून उतरून तुम्ही कोल्ड्रिंक प्यायला नको होतं. आता मुकाट्यानं बोल, नाहीतर त्या दोघांच्या खुनाच्या केसमध्ये तुला आत टाकेन. पाणी पी. सदानंद सोलकर, त्यांनी हे काम माझ्यावरती सोपवलं. कोणतं काम? मी फक्त नाथानीच्या बंगल्यावर सोनू आणि हरीला सोडलं, त्यांच्याकडनं लिफाफा घेतला आणि नाथानीच्या घरी टाकला. बाकी मला खरंच काही माहिती नाही सर. आणि त्या भिसेचं काय? त्यांचं बोलणं मी मोबाईलवर रेकॉर्ड करून सोलकरांना दिलं. तू सदानंद सोलकरांना बघितलंयस? नाही, पण त्यांचा आवाज मी ओळखू शकते. परब घेऊन जाईल. काय म्हणतो धुरंधर? बाहेर उडवून देऊया? उडवून पाहायला सदानंद आणि रंगनाथ शेवटी 2 दिवस उजाडला. आज मी राजारामच्या मृत्यूपत्राचं वाचन करणार आणि म्हणूनच इन्स्पेक्टर परब यांना देखील बोलावून घेतलं. म्हणजे काका जिवंत आहे? होय. राजाराम बाय. काका, काका तुम्ही जिवंत आहात? कुठे होता तुम्ही? आम्ही किती घाबरलो होतो. मामा तर तुझे घाबरले होते रंगनाथ, कारण त्यांना भीती होती की त्यांच्या इस्टेटीसाठी त्यांचा कोणीतरी खून करेल. आणि म्हणून खून की आत्महत्या असं एक नाटक आम्ही उभं केलं. त्यामुळे राजारामची इस्टेट बळकावू पाहणारे बिथातील असं आम्हाला वाटलं आणि झालंही तसंच. मृत्यूपत्रात काय असेल हा प्रश्न रंगनाथ आणि विनायकला पडला नव्हता, पण सदानंदला सतवत होता. कारण त्याला खात्री होती की काकांचं प्रेम आपल्यावर नाही किंवा या इस्टेटीतला कुठलाही भाग आपल्याला मिळणार नाही आणि तो बिथरला. आणि म्हणून त्यांनी सर्वप्रथम विनायकला खतम केलं आणि नंतर रंगनाथवर प्राणघातक हल्ला केला. खोट आहे, साफ खोट आहे. सदानंद, तू माझ्या घरून राजारामचं मृत्यूपत्र चोरलं आणि त्या ठिकाणी दुसरं मृत्यूपत्र ठेवलंस. रामखोर, थांब, तुझी नोटीस टाकतो.
खबरदार जागचा हल्ला असतं. बस खाली. सदानंद, तुला कल्पना नाही, मी प्रत्येक मृत्यूपत्राच्या 2 कॉपीज ठेवतो. राजारामनी आपल्या मृत्यूपत्रात सदानंद, विनायक आणि रंगनाथ यांच्या नावाने आर्थिक प्रॉपर्टी केली आणि उरलेले नातेवाईक आणि भिकाजी यांच्या नावाने उरलेली प्रॉपर्टी केली. पण सदानंद, तू बदललेल्या मृत्यूपत्रात अर्धी प्रॉपर्टी स्वतःच्या नावाने करून उरलेली प्रॉपर्टी इतरांच्या नावाने केली. खोटं आहे, खोटं आहे. खोटं आहे? ही डायरी खोटी आहे? खोटी आहे ही डायरी? अरे राजारामच्या सह्यांची नक्कल करण्यासाठी या वह्यांच्या पानाच्या पानं भरवले आहेस. अहो, ही डायरी माझी नाहीये. अहो, खोटं आहे सगळं. या धुरंधर साहेब, सांगा तुम्ही त्यांना. या. खरा गुन्हेगार पोलिसांनी पकडले. उद्या त्याच्यावर आरोपपत्र देखील दाखल करण्यात येईल आणि तो खरा गुन्हेगार सदानंद नाहीये. एक व्यक्ती अशी आहे की जिने सदानंदला फसवण्यासाठी हरी आणि सोनूला हायर केले, त्यांचे खून केले आणि सदानंदच्या नावानं खोटा मृत्यूपत्र तयार करून ते नाथानींच्या घरी नेऊन ठेवले आणि सदानंदला फसवण्यासाठी राजारामांच्या खोट्या सह्या एका डायरीमध्ये लिहून ही डायरी सदानंदच्या घरी नेऊन ठेवली. धुरंधर साहेब, कोण आहे ती व्यक्ती? सांगा ना, कोण आहे ती? ती व्यक्ती दुसरी तिसरी गोडी नसून बरफच्या बाजूला बसलेले रंगनाथ पवार आहे. हे साप खोट आहे. ही या सदानंदाची चाल आहे. मग मी असं नाही करू शकत. करूच शकत नाही मी. नाही करू शकत. नाही. नताशा, आत ये. ओळख. सर, हा सदानंद सोलकर. याचा आवाज ओळखते मी. अरे मी सदानंद नाही, हा सदानंद आहे. हा नाही सर, हा सदानंद सोलकर. याचा आवाज ओळखते मी. हा काय वेडेपणा चाललाय? मी सदानंद सोलकर आहे. नताशाचं बरोबर आहे, पण हा माणूस सदानंद सोलकर नाही. हाचं नाव आहे रंगनाथ पवार. पवार साहेब, गेम ओव्हर. तुला सांगितलं होतं ना, काम झालं की पैसे घेऊन मुंबई सोड म्हणून. तर बसली ती. पवार साहेब, तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स बघून मला आणि धुरंधर सरांना तुमच्यावर आधीच संशय आला होता. पोलिसांपेक्षा स्वतःला जास्त स्मार्ट समजणारी माणसं मला अजिबात आवडत नाहीत. ज्यावेळी तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये आला होता त्यावेळी तुमच्यावर हल्ला करणाऱ्याला लोळण्याची भाषा तुम्ही बोलली. त्याच वेळी तुमच्या डोळ्यातला विकृत आनंद माझ्या लक्षात आला होता आणि तेव्हाच मला तुमच्याबद्दल संशय आला होता. थँक्यू धुरंधर साहेब, थँक्यू. थँक्यू इन्स्पेक्टर. राजाराम, तुम्ही आता 100 वर्ष जगायला मोकळे झालात. घेऊन जायला. मिस्टर धुरंधर लिमये, तुम्हाला या प्रकरणात ओढून खोड चूक केली. चला, वेळ झाली. यू आर राईट. एनी डाऊट? नो डाऊट. गुन्ह्याचा करी नाही नाट, बुद्धी त्याची तीव्र फाट. अचूक अभेद, क्षणी बाप तो क्षणी फरार. चोर चपाटे होती कार, जोशीला गर्दन काढ, दे मार. हलवी धरणी थर थर. धुरंधर